म्हणलं बघा बिझनेस वुमनचा व्यवसाय कुठपर्यंत आला. एवढी मोठी तुपाची ऑर्डर भेटली, कुठवर आलंय काम? चाललंय जोरात. आत्ताच डबे भरून ठेवले तुपाचे. सगळं काम आटोपलं आणि आता स्वयंपाकच करायला घेणार होते. काय सांगता, तुम्ही स्वयंपाक करता? हो, रोज करते का? आज करू नका. काय पार्टी वगैरे देणार आहे की काय? नाही नाही, पार्टी बिर्टी काय नाही. आमच्या घरी एक कार्यक्रम आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आलो होतो. बर, कसला कार्यक्रम? घ्या. अहो तुमचा भाऊ पोलीस आहे, त्याने तुम्हाला सांगितलं नाही होय? गोपाळजी, दादा मला हे कर आणि हे करू नको याशिवाय काहीच सांगत नाही. तुम्हीच सांगा काय ते. अहो काय झालं, जामकर साहेब त्यांचा सगळा पोलिसाचा ताफा घेऊन घरी आले. मग काय, भलं भलं भलं, चांग भलं. अरे वा, क्या बात आहे. चमत्कारच आहे हा गोपाळजी. हो नाही नाही, खरंच आम्ही लय पुण्यवाने. बघा ना, मोतीबाबांनी बाहेर येण्यासाठी आमची जमीन निवडली. खरंच भाग्यवान. आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतोय, त्याचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. महाप्रसादाला नक्की या. दादा. हा, त्याला पण घेऊन या. नाही नाही, आलाय. अरे काय गोपाळ नावाचे टेलर? म्हणजे मी तुमच्या घरी आलं की तुम्ही माझ्या घरी आलंच पाहिजे असं काय शिरस्ता आहे का तुमचा? पण मी तुमच्या घरी तुम्ही असताना येतो, तुम्ही माझ्या घरी मी नसताना येता. गुप्तो 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 गुप्तो. ते आपल्याला आमंत्रण द्यायला आलेत त्यांच्या घरचं. कसलं आमंत्रण? अहो आहे का, आज मोतीबाबा प्रकट झाले ना, स्वयंभू मूर्ती मिळाली त्यांची. मग त्याच्यासाठी आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतोय. त्याचाच महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलाय, आमंत्रण द्यायला आलो होतो. आणि दादा, तुझ्यामुळे गावकऱ्यांसमोर ही मूर्ती बाहेर आली आहे. केवढी छान गोष्ट आहे ही. दगड आहे तो, यांनी देव केलाय त्याचा. दादा हे बघ, मला माहितीये तुझा या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण तू आर्यजी, यांचा विश्वास असेल नसेल, पण जामकर साहेब आमचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे. त्याचा मान ठेवा. आज झालं आमंत्रण देऊ? निघा. येतो. नका येऊ.